मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्रातील हजारो लाखो लाडक्या बहिणींसाठी महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सगळ्यात मोठा निर्णय. लाडक्या बहिणींना अखेर मे महिन्याचा हप्ता गेल्याच आठवड्यात मिळाल्याच्या नंतर आता सरकारकडून सगळ्यात मोठं गिफ्ट मिळणार आता लाडक्या बहिणींना. तेव्हा नेमकी बातमी काय आहे ती आपण जाणूया. कुणाकुणाला मिळणार हे सर्वात मोठं गिफ्ट, यासाठी तुम्हाला काय करावं लागणार तेव्हा जाणून घेऊया. वट पौर्णिमेला मिळणार थेट 5,000 रुपयांची ओवाळणी. महिलांनो आताच करा ही तयारी. महाराष्ट्र सरकारकडून राज्याच्या लेकी सुनांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेण्यात आलेला आहे. बातमीसाठी तुम्हाला महत्त्वाची कोणकोणती कागदपत्रे लागणार, त्याच वेळी तुम्हाला काय करायचंय, कुठे जाऊन नोंदणी करायची, हे देखील तुम्हाला सगळ्यात मोठी बातमी याच आपल्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही सांगत आहोत. वटपौर्णिमेचा सण अवघ्या 5 दिवसांवरती आला असतानाच राज्य सरकारने महिलांसाठी एक विशेष योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना आता थेट 5,000 रुपयांचं आर्थिक अनुदान त्यांच्या बँक खात्यावरती मिळणार आहे. ही बातमी केवळ एक शासकीय निर्णय नाही, तर आपल्या घरातील महिलांच्या स्वावलंबनासाठी उचललेलं हे सरकारचं मोठं पाऊल आहे. त्यामुळे सर्व महिलांनी, विशेषतः गृहिणी आणि गरजू भगिनींनी ही माहिती शेवटपर्यंत वाचावी, जेणेकरून या योजनेचा लाभ घेताना तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही. म्हणजे तुमच्या घरातील, तुमच्या शेजारच्या, तुमच्या नातेवाईकांच्या, तुमच्या मैत्रिणींना देखील याचा खूप मोठा फायदा होईल. 5,000 रुपये या सणासाठी देणं ही सरकारकडून सगळ्यात मोठी बाब म्हणून गणली जात आहे. आणि या बातमीच्या पाठीमागे नेमका सरकारचा उद्देश काय आहे, आता कोणत्याही निवडणुका नसताना लाडक्या बहिणींना हे पैसे देण्याचं प्रयोजन काय आहे, ते देखील आपण आज जाणून घेणार आहोत. म्हणून लाडक्या बहिणींसाठी ही लॉटरीपेक्षा कमी गोष्ट नाही, कारण की एका महिन्याला 1,500 रुपये येतात. मात्र 3 महिन्याचे एकदाच पैसे जर मिळत असतील तर ही लॉटरीपेक्षा कमी नाही. अशा प्रकारचं हे वातावरण महाराष्ट्रात सरकारने तयार केलंय. आता कुणाकुणाला मिळणार या योजनेचा लाभ बघून घेऊया. ही योजना प्रामुख्याने महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या गरजू आणि पात्र महिलांसाठी आहे. लाभ मिळवण्यासाठी खालील अटी पूर्ण करणं आवश्यक आहे. मूळ रहिवासी. अर्जदार महिला महाराष्ट्राची मूळ रहिवासी असणं अनिवार्य राहील. ती व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे. वय, महिलांचं वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान हवंय, म्हणजे 65च्या वरती महिला येथे चालणार नाहीत. आर्थिक निकष. ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेपेक्षा म्हणजे 3 लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांनाच प्राधान्य दिलं जाणार आहे. 3 लाखांच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. बँक खाते. अर्जदाराच्या नावावर स्वतःचं आधार लिंक असलेले बँक खाते असणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या आधार नंबरवरती डायरेक्ट डीबीटी द्वारे तुमच्या अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर केले जातील. वैवाहिक स्थिती. विवाहित, विधवा, घटस्फोटित किंवा निराधार महिला या योजनेसाठी पात्र मानल्या जातील. योजनेचा लाभ घेण्यासाठी करावयाची 5 महत्त्वाची कामं. ही योजना केवळ पात्र नसून चालत नाही, तर तुम्हाला काही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. या 5 गोष्टी आहेत. आधार कार्ड अपडेट. तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करावं लागेल. त्यातील माहिती, तुमचं नाव, तुमचा पत्ता संपूर्ण तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागेल, तरच तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यावरती येतील. अन्यथा हा तुम्हाला खूप मोठा जबर धक्का. तुमच्याकडचे हे 5,000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती देणार नाहीत, असं देखील होऊ शकतंय. डीबीटी सक्रिय असणं अत्यंत आवश्यक, म्हणजे तुमच्या बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक असणं खूप गरजेचं आहे. उत्पन्नाचा दाखला. तहसील कार्यालयातून किंवा सेतू केंद्रातून कुटुंबाचे अद्ययावत उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. जेव्हा हे तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही ते प्रमाणपत्र काढून घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला 5,000 रुपयांचा लाभ मिळेल आणि तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे कायम सुरू राहतील. ऑनलाईन नोंदणी. सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेल्या पोर्टलवरती ही लवकरच ऑनलाईन नोंदणी चालू होईल. परंतु आता मात्र सरकार या महिलांसाठी 5,000 रुपये देण्याच्या तयारीत मानसिकता नाहीये.
ही 5 कागदपत्रे तयार ठेवा. अर्ज भरताना गडबड होऊ नये म्हणून खालील 5 कागदपत्र आजच्या आजच तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. कधीही तुम्हाला सरकार तुमच्या आधार कार्ड बद्दल तुमची माहिती विचारू शकते. तुमच्याकडे स्वतःचं रेशन कार्ड आहे का? कुटुंबाचा तपशील आणि महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचा पुरावा, बँक पासबुकची प्रत तुमच्याकडे आहे की नाही हे देखील तपासलं जाऊ शकतंय. ज्या खात्यात पैसे जमा होणार आहेत त्याचे IFSC कोडसह पासबुक तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. उत्पन्नाचा दाखला देखील तुम्ही गरीब आहेत का, तुम्ही सर्वसामान्य आहेत का हे सिद्ध करण्यासाठी तुम्हाला ते आवश्यक आहे. एक सामाजिक दृष्टिकोन, वटपौर्णिमा म्हणजे सौभाग्यवती महिलांसाठी विशेष दिवस. अशा वेळी सरकारकडून मिळणारे 5,000 रुपयांचं अनुदान महिलांच्या हातात बळकटी देणार ठरेल. हे पैसे केवळ एक मदत नसून महिलांना स्वतःचे छोटे मोठे उद्योग तसेच एखादा उद्योग टाकण्यासाठी त्यांना आर्थिक स्वातंत्र्य देखील यामुळे मिळू शकतं. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचं सगळीकडून स्वागत केलं जात आहे. सण उत्सवाच्या काळामध्ये महागाईमुळे होणारी ओढाताण लक्षात घेता महिलांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा झाल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळेल. सरकारचा हा निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं एक क्रांतिकारक पाऊल मानलं जाते. म्हणून या महिलांनी देखील सरकारचं कौतुक करावं लागेल. कारण की एवढं सरकार संकटामध्ये असताना देखील लाडक्या बहिणींसाठी वेगवेगळ्या योजना आणून या सगळ्या योजना महिलांसाठी राबवल्या जात आहेत. फक्त सावधगिरी काय बाळगायची. सोशल मीडियावरती अनेकदा चुकीच्या लिंक किंवा अफवा पसरवल्या जातात. कोणत्याही अनोळखी लिंकवरती क्लिक करू नका किंवा आपले वैयक्तिक पासवर्ड कोणाशी शेअर करू नका असं आम्ही तुम्हाला सांगतोय. म्हणजेच महिलांनो, आता अजून तरी या योजनेचं सध्या कुठेही फॉर्म भरायला चालू नसतं तरी सरकारच्या विचाराधीन ही योजना असते. परंतु सरकारने अजून या योजनेला कुठेही ग्रीन सिग्नल दिला नाही. महिलांकडून याची मागणी होत आहे. बऱ्याच विरोधी पक्षांकडून वटपौर्णिमेला किंवा रक्षाबंधनाला महिलांना पैसे द्यावेत अशी मागणी होते. मात्र सरकारने अजून हा निर्णय घेतला नसल्याचं प्रथम दर्शनी होत आहे. जर हा सरकारने निर्णय घेतला तर मात्र तुमच्या खात्यावरती 5,000 रुपये येण्याचा मार्ग मोकळा होईल. हा सुवर्णकाळ आहे. वटपौर्णिमेचे हे 5,000 रुपयांचे गिफ्ट मिळवण्यासाठी आपण सर्व कागदपत्रे तयार ठेवा आणि वेळेत देखील अर्ज करत असेल तर तो अर्ज देखील तुम्ही करू शकता. परंतु सध्या मात्र सरकार खूप मोठ्या संकटामध्ये आहे, आर्थिक संकटामध्ये आहे. त्यामुळे सरकारकडे पैसे नसले तर देखील आगामी काळामध्ये या योजना राबवण्याच्या हेतूने तुम्हाला ही सगळी कागदपत्र खूप गरजेची वाटू शकतात. हे 5,000 रुपये तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टींची कमतरता भरून करावी लागेल. तरच तुमच्या खात्यावरती हे पैसे देण्यात येणार नाहीत. तेव्हा आपण या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची असून तुम्हाला ह्या महत्त्वाच्या बातमीचं आम्ही या ठिकाणी थांबतोय. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचं आम्ही देखील स्वागत करतोय. महिलांकडून देखील या योजनेचं स्वागत मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये सरकारचं कौतुक केलं जात आहे. सरकार महिलांना खूप मदत करत आहे, लाडक्या बहिणींना मदत करते असं महिलांचं म्हणणं आहे.